श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण सुंदरकांडातला 41वा सर्ग वाचूया. हनुमानाचे सर्व मनोरथ पूर्ण झाले. त्याचा उत्साह आणखीनच वृद्धिंगत होऊ लागला. आता तो लंकेचे निरीक्षण करीत राहिलेल्या कामासंबंधाने विचार करू लागला. आता यावेळी माझ्याकरिता कोणतं असं काम बाकी राहिलं की जे या राक्षसांना अधिक संताप देणारं ठरेल. प्रमदावन तर मी पूर्वीच उजाड करून टाकलं आहे. मोठमोठ्या राक्षसांना मृत्युमुखी धाडलं आहे आणि राक्षस राजाच्या सेनेचा एका हिश्श्याचाही संहार केला आहे. आता दुर्गांचा विध्वंस करणं बाकी राहिलं आहे. दुर्गांचा नाश झाल्यावर मी समुद्र लंघनादी कर्म करून केलेले प्रयास सुखद होऊन सार्थकी लागतील. मी सीतेच्या शोधासाठी घेतलेले परिश्रम देखील थोड्याच प्रयत्नांनी करता येण्यासारखे लंका दहनाच्या कामानं सफल होतील. माझ्या शेपटीमध्ये जो अग्निदेव प्रदीप्त झाला आहे त्याला या श्रेष्ठ घरांची आहुती देऊन तृप्त करणं न्यायाला धरून होईल असं वाटतं. असा विचार करून जळणाऱ्या शेपटीमुळे विजेसह असलेल्या मेघाप्रमाणे शोभून दिसणारा हनुमान लंकेच्या महालावर संचार करू लागला. तो वानरवीर राक्षसांच्या एका घरापासून दुसऱ्या घरापाशी पोहोचत उद्याने आणि राजभवने पाहत निर्भयपणे फिरू लागला. हिंडता हिंडता वायूप्रमाणे बलवान आणि महान वेगवान हनुमान उडी मारून प्रहस्ताच्या महालावर जाऊन पोहोचला. त्याला आग लावून त्याने दुसऱ्या घरावर उडी मारली. ते महापार्श्वाचे निवासस्थान होते. पराक्रमी हनुमानाने त्यालाही कालाग्नीच्या ज्वालांप्रमाणे प्रज्वलित होणाऱ्या अग्नीच्या स्वाधीन केले. त्यानंतर तो महातेजस्वी महाकपी क्रमशः वज्रदंष्ट्र शुक आणि बुद्धिमान सारण यांच्या घरावर उड्डाण करीत उतरला आणि त्यांना आगी लावून पुढे जात राहिला. त्यानंतर वानर युथपती हनुमानाने इंद्राला जिंकणाऱ्या मेघनादाचे घर जाळले. मग जंबूमाली आणि सुमाली यांची घरे अग्नीला स्वाहा करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर रश्मिकेतू, सूर्यशत्रू, ह्रस्वकर्ण, दंष्ट्र, राक्षस रोमश, मरणोन्मत्त असलेला मत्त राक्षस, ध्वजग्रीव, भयानक असा विद्युज्जिह्व, हस्तिमुख, कराल, विशाल, शोणिताक्ष, कुंभकर्ण, मकराक्ष, नरांतक, कुंभ, दुरात्मा, निकुंभ, यज्ञशत्रू आणि ब्रह्मशत्रू इत्यादी राक्षसांच्या घरी जाऊन हनुमानाने ती चेतवली. त्यावेळी महातेजस्वी कपिश्रेष्ठ हनुमानाने केवळ बिभीषणाचे घर सोडून इतर सर्व घरात क्रमाने जाऊन त्या सर्वांना आग लागली. महायशस्वी कपिकुंजर हनुमानाने विभिन्न बहुमोल भवनामध्ये जाऊन समृद्धशाली राक्षसांच्या घरामधील सारी संपत्ती समृद्धी अग्नीच्या हवाली केली. मग सर्वांची घरे उल्लंघून शोभाशाली पराक्रमी हनुमान राक्षसराज रावणाच्या महालावर जाऊन पोहोचला. तो महाल सर्व महालात श्रेष्ठ तरतऱ्हांच्या रत्नांनी विभूषित, मेरू पर्वताप्रमाणे उंच आणि नाना प्रकारच्या मंगलोत्सवी बाबींनी सुशोभित केलेला होता. आपल्या शेपटीच्या अग्रभागी प्रतिष्ठित झालेला प्रज्वलित अग्नी त्या महालात सोडून वीरवर हनुमान प्रलय कालाच्या मेघाप्रमाणे भयानक गर्जना करू लागला. हवेची साथ मिळताच तो प्रबल अग्नी अत्यंत वेगाने वाढू लागला आणि कालाग्नीप्रमाणे प्रज्वलित झाला. वारा त्या प्रज्वलित अग्नीला सगळ्या घरात नेऊन पोहोचवू लागला. त्यामुळे सोन्याच्या खिडक्यांनी सजविलेले, मोत्यांनी आणि मण्यांनी निर्मिलेले तसेच रत्नांनी भूषविलेले उंच उंच प्रासाद आणि
7 मजली भवने धडाधड जमिनीवर कोसळू लागली. ती कोसळत असलेली भवने पुण्याचा क्षय झाल्यावर आकाशातून खाली पडणाऱ्या सिद्धांच्या घराप्रमाणे वाटत होती. त्यावेळी राक्षस आपापली घरे वाचविण्यासाठी आणि आग विझवण्यासाठी इकडे तिकडे सैरावैरा पळू लागले. त्यांचा उत्साह ओसरू लागला आणि त्यांची कळा नाहीशी झाली. त्या साऱ्यांचा तुमुल आर्तनाद चहूबाजूंना घुमू लागला. ते म्हणत होते, अरे रे, हा वानराच्या रूपात अग्निदेवच इथं अवतीर्ण झाला आहे. कितीतरी स्त्रिया बालकांना छातीशी कवटाळून घरीच एकाकी आक्रंदत खाली पडल्या. काही राक्षसींच्या सर्वांगांना आगीने विळखा घातला. त्या केस पिंजारून प्रासादांच्या गच्च्यांवरून खाली पडल्या. पडताना त्या आकाशात स्थित असलेल्या मेघामधून पडणाऱ्या विजांप्रमाणे प्रकाशित होत होत्या. हनुमानाने पाहिले की जळणाऱ्या घरामधून हिरे, पवळे, नीलम, मोती तसेच सोने, चांदी इत्यादी विचित्र धातूंचा रस पाघळून वाहू लागला. ज्याप्रमाणे आग शुष्क लाकडे आणि सुकलेले गवत जाळून कधी तृप्त होत नाही, त्याप्रमाणे हनुमान मोठमोठ्या राक्षसांचा वध करून किंचितही तृप्त झालेला नव्हता. हनुमानाने मारलेले राक्षस आपल्या पोटात सामावून घेतलेल्या या वसुंधरेचे पोट अजूनही भरले नव्हते. ज्याप्रमाणे भगवान रुद्राने पूर्वकाळी त्रिपुराला दग्ध केले होते, त्याच प्रकारे वेगवान वीर वानर महात्मा हनुमानाने लंकापुरीचे दहन कर्म केले. त्यानंतर लंकापुरीच्या पर्वत शिखराला आग लागली. तेथे अग्निदेवाचा मोठा भयानक पराक्रम प्रकट झाला. वेगशाली हनुमानाने लाविलेली ती आग चोहीकडे आपले ज्वालामंडल पसरून मोठ्या जोराने प्रज्वलित होऊन उठली. हवेची मदत मिळताच ती आग इतकी वाढली की तिचे रूप प्रलयाच्या अग्नीसारखे दिसू लागले. तिच्या उंच ज्वाळा जणू स्वर्गलोकाला स्पर्श करीत होत्या. लंकेच्या भवनांना लागलेल्या त्या आगीच्या ज्वाळात धुराचे नावही नव्हते. राक्षसांच्या शरीररूपी तुपाची आहुती मिळत असल्यामुळे तिच्या ज्वाळा उत्तरोत्तर वाढत होत्या. सर्व लंकापुरी आपल्या ज्वालांनी दग्ध करून पसरलेली ती प्रचंड आग कोट्यवधी सूर्याप्रमाणे प्रज्वलित होत होती. भवनांच्या आणि पर्वतांच्या फुटल्यामुळे होणारे नाना प्रकारचे धडाधड असे आवाज विजेच्या कडकडाटालाही लाजवीत होते. त्यावेळी तो विशाल अग्नी ब्रह्मांडाला भेदीत असल्यासारखा प्रकाशमान होत होता. तेथे धरित्रीपासून आकाशापर्यंत पसरलेली अत्यंत वाढलेली अग्निप्रभा अत्यंत तीक्ष्ण भासत होती. तिच्या ज्वाला पळसाच्या फुलासारख्या लालसर दिसत होत्या. खालून ज्यांचा संबंध तुटला होता त्या आकाशात पसरलेल्या धुराच्या पंक्ती नीलकमलांसारखे रंग असलेल्या मेघांप्रमाणे उजळलेल्या होत्या. प्राण्यांचे समुदाय, घरे आणि झाडांसह सारी लंकापुरी अचानक दग्ध झालेली पाहून मोठमोठे राक्षस झुंडीझुंडींनी एकत्र जमले आणि ते सर्वजण एकमेकात चर्चा करू लागले. म्हणू लागले, हा देवांचा राजा वज्रधारी इंद्र तर नव्हे, हा साक्षात यमराज तर नव्हे ना. वरुण, वायू, रुद्र, अग्नी, सूर्य, कुबेर, चंद्र यापैकी तर कुणी अवतरलं नाही ना. हा वानर नाही, हा साक्षात कालच आहे. का सर्व जगाचा पिता चतुर्मुख ब्रह्मदेवांचा प्रचंड कोपच वानराचं रूप धारण करून राक्षसांचा संहार करण्यासाठी इथं उपस्थित झाला आहे. का भगवान विष्णूचं महान तेज असलेल्या मायेनं वानर शरीर ग्रहण करून इथे आलं आहे. ते अचिंत्य, अव्यक्त, अनंत आणि अद्वितीय तेज राक्षसांच्या विनाशासाठी यावेळी इथं येऊन पोहोचला आहे की काय. अशा प्रकारे घोडे, हत्ती, रथ, पशु, पक्षी, वृक्ष तसेच कित्येक राक्षस गिळंकृत करून अग्नीने लंकापुरी दग्ध केली. लंका निवासी दीनवाणे होऊन तुमुल नाद करीत हमसाहमसी रडू लागले. हाय रे बापा, अरे मुलांनो, स्वामी कुठं आहात? माझ्या जीवा, प्राणनाथा, आमचं घर सारं
नष्ट झालेलं दिसतं. अशा प्रकारे तरतऱ्यांचा विलाप करीत राक्षसांनी मोठ्या भयंकर आणि घोर आर्त हाका मारण्याचा सपाटा लावला. हनुमानाच्या क्रोध बलाने अभिर्भ्रुव्रत झालेले लंकापुरी अग्निज्वालांनी घेरलेली गेली होती. तिचे प्रमुख वीर मारले गेलेले होते. सर्व योद्धे हतवीर्य होऊन उद्विग्न झाले होते. अशा प्रकारे ती पुरी शापाने होरपळल्यासारखी वाटत होती. महामनस्वी हनुमानाने लंकापुरी स्वयंभू ब्रह्मदेवाच्या रोषाने नष्ट झालेल्या पृथ्वीसारखी पडलेली पाहिली. तेथील समस्त राक्षस भीतिग्रस्त झाले होते, त्रस्त आणि विषादग्रस्त झाले होते. अत्यंत प्रज्वलित ज्वालांच्या माळांनी अलंकृत झालेल्या अग्निदेवाने लंकेवर आपली छाप पाडली होती. पवनकुमार वानरवीर हनुमान आता शांत झाला. उत्तमोत्तम वृक्षांनी भरलेले वन उजाड करून, युद्धात मोठमोठे राक्षस मारून, तसेच सुंदर महालांनी सुशोभित लंकापुरी जाळून त्याचा अंतरात्मा शांत झाला. महात्मा हनुमान खूपशा राक्षसांचा वध आणि बहुसंख्य वृक्षांनी भरलेल्या प्रमादावनाचा विध्वंस करून निशाचरांच्या घरांना आगी लावून मग मनातल्या मनात श्रीरामांचे स्मरण करू लागला. त्यानंतर सर्व देवांनी वानरवीरांमध्ये प्रधान, महाबलवान, वायुवेगी, परमबुद्धिमान आणि वायुदेवाच्या श्रेष्ठ पुत्राचे हनुमानाचे स्तवन केले. त्याच्या या कार्याने सर्व देव, मुनिवर, गंधर्व, विद्याधर, नाग तसेच सर्व महान प्राणी अत्यंत प्रसन्न झाले. त्यांच्या त्या आनंदाला काही तुलना नव्हती. महातेजस्वी महाकपी पवनकुमार प्रमादावन उजाड करून, युद्धात राक्षसांना मारून आणि भयंकर लंकापुरी जाळून कृतार्थ झाला. श्रेष्ठ भवनाच्या विचित्र शिखरावर उभा असलेला वानरराज सिंह हनुमान आपल्या जळणाऱ्या शेपटीने उसळणाऱ्या ज्वालामालांनी अलंकृत झाल्यामुळे तेजपुंजाचे दैदिप्यमान सूर्य देवासारखा प्रकाशित होऊ लागला. अशा प्रकारे साऱ्या लंकापुरीला त्रस्त करून वानर शिरोमणी महाकपी हनुमानाने त्यावेळी समुद्र जलात आपल्या शेपटीची आग विझवली. त्यानंतर लंकापुरी दग्ध होताना पाहून देव, गंधर्व, सिद्ध आणि महर्षी अत्यंत विस्मित झाले. त्यावेळी वानरश्रेष्ठ महाकपी हनुमानाला पाहून हा कालाग्नी आहे असे मनातून सर्व प्राण्यांचा भयाने थरकाप झाला. इथे 41वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 42वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा. धन्यवाद. जय जय श्रीराम.